लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ओझर येथे खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे। यात्रेच्या निमित्तानं मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली, यामुळे परिसर उजळून निघालाय। पहिल्या दिवशी 12 गाड्या ओढण्यात येणार आहे। 5 दिवसात 3 ते 4 लाख भाविक हजेरी लावतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। यात्रेनिमित्तानं सोमवारपासून मंदिरात जागरण गोंधळास प्रारंभ झालाय। पहिल्याच दिवशी शनिवारी खंडेराव महाराजांच्या चांदीच्या मुकुटाची पालखी आणि मानाच्या घोड्यांची सवाद्य मिरवणूक काढली जाईल। दुपारी 2 वाजेपासूनच पंचक्रोशीतील 12 वाड्यातील 12 गाड्यांच्या मिरवणुकीला प्रारंभ होईल। हे सजवलेले गाडे वाजत गाजत मिरवणुकीनं यात्रा मैदानावर आणले जातील। या मिरवणुकीनंतर सायंकाळी 5:30 वाजच्या सुमारास 12 गाड्या एका रांगेत उभ्या करून एकमेकांना जोडल्या जातील। खंडेराव महाराजांच्या मानाच्या घोड्याची आणि 12 गाड्यांची पूजा केल्यानंतर घोडा 12 गाड्या ओढतो। दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी हजारांचा कार्यक्रम होणार आहे। दुपारी कुस्त्यांची दंगल होईल। कुस्त्यांच्या आखाड्यात महाराष्ट्रासह इतर राज्यातील पहिलवान सहभागी होत असतात। आखाड्यातील विजयी पहिलवानांना रोख बक्षिसं दिली जातात। दरम्यान 7 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या खंडेराव महाराजांची यात्रा शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात पार पाडावी असं आवाहन ओझर नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, यात्रा कमिटीचे अध्यक्ष परशुराम शेलार यांनी केलेले आहे। नमस्कार, सर्वांचे स्वागत। यात्रा कमिटीतर्फे सर्वांना जय मल्हार। आजपासून ओझर खंडेराव महाराज यात्रा ही धूमधडाक्यात सुरू होते। आज सकाळी देव मांडवाचा कार्यक्रम झाला, तो आनंदात पार पडला आणि आज संध्याकाळी गुरुज मुहूर्तावरती 12 गाडी ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे। तोही कार्यक्रम सुरळीत होईल अशी आशा बाळगतो आणि उद्या सकाळी देव हाजरा खंडेराव मंदिरच्या डाव्या बाजूला हे देव हाजऱ्या होणार आहे। त्याच्यानंतर दुपारी 3 वाजेनंतर सोनेवाडी रस्त्याला कुस्त्यांची विराट दंगल होणार आहे। ही आज वेगळ्या पद्धतीने आयोजित केली आहे। कोकण पद्धतीने कुस्त्या आयोजित केलं आहे की जेणेकरून कुठल्याही पैलवानांवरती अन्याय होणार नाही, सर्वांना कुस्तीचा लाभ घेता येईल, आनंद घेता येईल या पद्धतीने पूर्ण नियोजन यात्रा कमिटीतर्फे गावकऱ्यांतर्फे करण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यानंतर सोमवारी आराम करून मंगळवार 10 तारखेला बैलगाडा शर्यत ही ठेवण्यात आलेली आहे। पुढची रूपरेषा आमचे मित्र प्रशांतजी पगार। भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे। यात्रा मैदानाची साफसफाई नगर परिषदेकडून करण्यात येते आहे। 5 दिवसीय यात्रेच्या बंदोबस्तासाठी नाशिक ग्रामीण मुख्यालय पिंपळगाव येथून पोलिसांची अतिरिक्त कुमक देखील मागवण्यात आलेली आहे। अझहर कादरी, नाशिक न्यूज, ओझर।